नमस्कार. आजचे नक्षत्र भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण सकाळी आद्रा नक्षत्रात असून 10:49 नंतर चंद्र जातो आहे पुनर्वसू नक्षत्रामध्ये. तर या आद्रा आणि पुनर्वसू या नक्षत्रामधील चंद्र आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलाय हे जाणण्यासाठी आपण चालू करू आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी कामे फत्ते होतील, दुपार नंतर थोडी काळजी घ्या. आज सकाळी 11 नंतरची वेळ आपल्यासाठी एवढी उत्तम नाही, त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी स्त्री वर्गाशी वाद टाळणे उत्तम राहील. दुपार नंतर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळते आहे. आजसाठी आपणास उपाय तुरटीचा खडा खिशात ठेवावा व रात्री वाहत्या पाण्यामध्ये फेकावा. आजसाठी दिवसात शुभता आहे 72%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण राहील, दुपार नंतर बॉस सोबत कटकट होऊ शकते. आज कामाच्या ठिकाणी वातावरण थोडे गरम असू शकते, वाणीवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय लाल मातीचा किंवा कुंकुवाचा टीका आपल्या नाभीला लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी पाण्याची भीती वाटू शकते, ताणतणाव जाणवू शकतो. आज थोडी सकाळच्या वेळेस काळजी घ्या. 11 नंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम असून आपल्याला शांतता आणि सुरक्षितता लाभू शकते. आजसाठी आपणास उपाय दुधाचा 1 थेंब कपाळाला लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 62%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी अचानक धनलाभ होऊ शकतो, मात्र दुपार नंतर भाऊबंदकी संबंधित कटकटी होऊ शकतात. जमिनीच्या व्यवहारांमध्ये असणाऱ्या अडचणी थोडं डोके वर काढू शकतात. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय लाल धागा डाव्या मनगटावरती बांधावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 68%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी थोडा गोंधळ राहील, मात्र दुपार नंतर आर्थिक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम असून शेअर मार्केटमध्ये देखील आज आपल्याला चांगला लाभ जाणवू शकतो. आजसाठी आपणास उपाय खडीसाखर आणि बडीशोप एकत्र करून बाहेर जाताना खावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 78%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी लॉटरीचा योग आहे, दुपारी मात्र आपला अहंकार वाढू शकतो आणि अहंकार वाढल्यामुळे आपण आपल्यावरती संकटे ओढावून घेऊ शकतात. थोडे शांत राहा. आजसाठी आपणास उपाय आहे पिवळी मोहरी खिशात ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. मित्रांची चांगली साथ लाभेल, दुपार नंतर नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला राहील. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय काळ्या रंगाचा रुमाल आज आवर्जून सोबत ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी फसवणूक होऊ शकते, अपघाताची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. दुपार नंतर मोठी मदत आपले मित्रमंडळी किंवा सहकारी आपल्यासाठी करू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे एक हिरवे विड्याचे पान सोबत ठेवावे व सायंकाळी येताना कोणत्याही झाडाच्या खाली ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी रखडलेली कामे मार्गी लागू शकतात, मात्र दुपार नंतर कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. आज दुपार नंतर थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 42%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी खर्चावरनं वादविवाद होऊ शकतात, त्यामुळे मित्रांसोबत भावासोबत किंवा पत्नीसोबत खर्चावरनं वाद होण्याची शक्यता आहे. मात्र दुपार नंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम असून आपला दिवस आज अत्यंत रोमॅन्टिक जाऊ शकतो. विवाह इच्छुक लोकांसाठी आज चांगली स्थळे देखील येऊ शकतात आणि आज प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय आहे गुलाब पाणी डोळ्यांना लावून मग बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळची वेळ सरकारी कामामध्ये थोडी मदत करण्यासाठी उत्तम राहील. दुपार नंतर घरामध्ये कलह जाणू शकतो, त्यामुळे घरातील वातावरण गरम राहील. थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे तांब्याच्या नाण्याला हळद लावून ते नाणे जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 67%.
13वे नक्षत्र हस्त नक्षत्र, सकाळी फसवणूक होऊ शकते. दुपारनंतर कला क्षेत्रातील लोकांना चांगले यश संपादन करता येऊ शकते. आजसाठी आपणास उपाय, चांदीचा एक तुकडा खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र, सकाळी मोठी डील फायनल होऊ शकते. कामामध्ये चांगले यश मिळू शकते. मात्र दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. कोणावर विश्वास ठेवू नका. दुखापत होऊ शकते. रक्तस्राव होण्याची भीती आहे, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, मसुराचे 7 दाणे आपल्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र, सकाळी आळस जाणवू शकतो. दुपारी अडकलेली पैसे वसूल होऊ शकतात. आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय, एक मोरपीस आपल्या पुस्तकामध्ये किंवा डायरीमध्ये जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र, सकाळी सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. मात्र दुपारनंतर पित्ता संबंधित तक्रारी किंवा पोटाच्या तक्रारी जाणू शकतात, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, हळद आणि चंदन एकत्र करून त्याचा टिका कपाळावरती आणि कंठावरती लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 88%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र, राजकारणामध्ये चांगले यश संपादन करू शकतात. दुपारनंतर परदेशातून लाभ होऊ शकतो. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कामासाठी किंवा परदेशातील नोकरीसाठी आजचा दिवस इंटरव्ह्यू देण्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, एक लोखंडी अंगठी किंवा लोखंडाचे कडे आपल्या मधल्या बोटात घालावे आणि मग इंटरव्ह्यूला जावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे आपल्यासाठी 95%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र, सकाळी सायबर क्राईम संबंधित धोका जाणवू शकतो. दुपारनंतर आपल्याला आपल्या मित्रांकडून चांगले योग्य असे मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार आज शक्यतो टाळलेले आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, नाकेशरचा एक दाना महादेवाला व्हावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र, सकाळी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. दुपारनंतर आपल्याला आर्थिक किंवा शारीरिक हानी होण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, घोंगडी किंवा ब्लँकेट जे आपण वापरलेले असावे ते एखाद्या व्यक्तीस दान द्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी प्रवासातून चांगला यश मिळेल. दुपारनंतर आनंद आणि मौज मजा साजरी करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस राहील. आजसाठी आपणास उपाय, कापूर आपल्या घरामध्ये जाळावा आणि त्याची राख थोडीशी कंठाला किंवा कपाळाला लावावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 76%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी गुंतवणूक साठी उत्तम सुरक्षित असा दिवस आहे. मात्र दुपारनंतर कोणावर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारची उधारी देणे किंवा उधारी घेणे शक्यतो टाळा. दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी त्रासदायक आहे. आजसाठी आपणास उपाय, सूर्यफुलाच्या बिया पक्ष्यांना टाकाव्या आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, सकाळी मानसिक ताणतणाव जाणू शकतो. दुपारनंतर घरगुती कामांमध्ये चांगले सुख मिळेल. कौटुंबिक वातावरण आज उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, पांढरी कवडी किंवा एखादा छोटासा पांढरा शंख जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 68%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, सकाळी रिअल इस्टेट मधून चांगला नफा मिळू शकतो. दुपारनंतर अग्निभय आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक गोष्टी आणि अग्नीपासून थोडे दूर राहा, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, लाल मिरचीचे 4 दाणे घरातून निघताना बाहेर फेकावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र, सकाळी संभ्रम होऊ शकतो. दुपारनंतर गुप्त धन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस उत्तम जरी असला परंतु काळजी घ्या, आपल्या अहंकारावरती आपण मात करणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय, गोमती चक्र लाल कपड्यात बांधून ते आपल्या खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 84%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी सोन्यासारखी संधी येईल. त्यामुळे नवीन कामासाठी सकाळचा वेळ अत्यंत उत्तम आहे. दुपारनंतर आपण आपल्या विचारांमध्ये मग्न राहा, मात्र तब्येतीची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, भिजवलेली हरभऱ्याची डाळ गायला खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, मित्रांकडून गुप्त मदत होऊ शकते.
आज आपल्या मित्रांकडून आपल्याला चांगले सहकार्य मिळू शकते. व्यवसायामध्ये आज प्रचंड वाढ होण्याची देखील शक्यता आहे. आजसाठी आपला उपाय आहे, मोहरीच्या तेलात भिजवलेली पोळी काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळच्या वेळेस कोणत्याही कागदपत्रांवरती सही करताना सांभाळून करा. कागदपत्र नीट वाचून मगच स्वाक्षरी करावी. दुपारनंतर आपल्याला सुख समृद्धीचा दिवस लाभेल, मात्र सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आजसाठी आपला उपाय आहे, हिरवी वेलची कुस्करून ती घराच्या बाहेर फेकावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्रीशास्त्र या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपण हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे ही विनंती. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.